संपूर्ण देशात धुलिवंदनाच्या दिवशीच रंगपंचमी साजरी होत असते. मात्र नाशिकमध्ये धुलिवंदनाच्या तिसऱ्या दिवशी रंगपंचमी साजरी केली जाते. पेशवे काळापासून ही परंपरा असून त्याच्या काळात रहाड संस्कृती उदयास आली होती. जुने नाशिकमधील विविध चौकात मोठमोठे आयताकृती चौरस असे 7 ते 8 फुटांचे खड्डे खोदून त्याचे भरीव काम करण्यात यायचे. त्यालाच रहाड म्हणायचे. आणि रंगपंचमीला त्यात पर्यावरणपूरक शारीरिक हानी होणार नाही असे रंग टाकून त्यात प्रत्येकाला डुबवायचे अशी प्रथा होती. पुढे ती नाशिककरांनी जपली. विकासाचे वारू वाहू लागल्यानं रस्त्यांच्या बांधकामात काही रहाडी लोप पावल्या तर बऱ्याच बुजल्या गेल्या. पण अजूनही काही ठिकाणी या रहाडी आहेत. रंगपंचमी जवळ आली की रहाडी खोदल्या जातात. तर असा हा रंगपंचमीचा उत्सव नाशिकमध्ये उत्साहात साजरा झाला. विविध रंगांची उधळण करत प्रत्येकाला रहाटीत डुबवत पंचमी साजरी झाली. संगीताच्या तालावर नृत्याचा आनंद घेत सारेच या आनंदात सहभागी झाले होते. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.